आला आणि दुर्जनाचा अपमान झालेला आहे, अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात. नृत्य करी भगवंता गोकुळीचे जन तटस्थ पाहत, वा विमानी सुरवर विस्मित न हालती नेत्रपाती. कृष्ण कालियावर नर्ते करू लागले, तांडव नर्ते करू लागले. त्यावेळेस गोकुळीचे जन नवलानं पाहू लागले, बघून तटस्थ झाले. 33 कोटी देव पाहण्यासाठी आले होते, तेही पाहू लागले आणि त्यांनाही आनंद झालेला आहे. का त्यांना सुद्धा आनंद झाला? हा सर्वालाच त्रास देत होता, सर्वालाच त्रासदायक होता. म्हणून करता याच्यापासून आपल्याला त्रास होत होता आणि हा आता संपणार आहे, म्हणून बघणाराला आनंद होत होता. आनंदे टाळविने वाजविती, मृदंग वाद्य जनत्कारिती. एक कर टाळिया पिटती, नृत्य गीती गीत पाहुनिया. आनंदे टाळ मृदंग वाजवीती. आनंदानं टाळ आणि मृदंग विण्याच्या सुरामध्ये, टाळ पकवाजाच्या तालामध्ये आनंदानं गवळी आणि देवसुद्धा नाचू लागले. महाराज गाऊ लागले, गातात, नाचतात आणि आनंद व्यक्त करतात. का? दुर्जनाला मारल्यानंतर सज्जनाला आनंद होतो, साधू संताला आनंद होतो. आणि किंवा साधू संताचा अपमान झाला की दुर्जनाला आनंद होतो. म्हणून करता दुर्जनाचा अपमान होत आहे, दुर्जनाचा अभिमान संपत आहे, म्हणून साधू संताला आनंद झालेला आहे. आणि टाळ मृदंगाच्या स्वरामध्ये भगवंताचं नामस्मरण गाऊ लागलेले आहेत. मदन मनोहर वेद मूर्ती, कल्याणदायक आगाध कीर्ती. पावया अष्टनायिका धावती, विस्मित होती किन्नर. मदन मनमोहन पावन मूर्ती. देव कसा आहे? मदन आहे, मनमोहक आहे आणि पावन आहे. आणि त्या भगवंताला पाहण्यासाठी अष्टनायिका सुद्धा आलेल्या आहेत. महाराज अष्टनायिका आलेल्या आहेत आणि त्या बघून त्यांनाही खूप मोठा आनंद झालेला आहे. नृत्य करीता भगवंत, वाकिने पुरे ऋण झुनत. वा सुरंग पितांबर रुळत, कटी मेकळा झळके. कृष्ण भगवंत नृत्य करू लागलेले. त्यावेळेस पायातले पैंजण वाकी रुणझुणू असा आवाज येऊ लागला. महाराज पैंजणाचा आवाज येऊ लागला, वाक्याचा आवाज येऊ लागला. वाक्याला घुंगरं बसवलेले, त्याचाही आवाज येतो आणि पैंजणाचाही आवाज येत आहे. आणि कमरेला पितांबर कसलेला आहे भगवंतानं आणि तोही रुळू लागलेला आहे. अशा प्रकारे भगवंत त्या कालिया सर्पावर तांडव करू लागलेले आहेत. हस्त संकेत दावी वनमाळी, मुद्रिका झळकती दशांगुळी. दिव्य पदक वक्षस्थळी, मुक्त माळा डोलती. मुक्त माळा डोलती. हस्त संकेत दावी वनमाळी. हातानं श्रीकृष्ण भगवंत विचारा करू लागलेले आहेत. मी कसा याच्यावर नाचतो. आणि ज्यावेळेस हातानं दाखवू लागले त्यावेळेस हातामध्ये 10 अवताराच्या 10 मुद्रिका भगवंताच्या शोभून दिसू लागलेले आहेत. आणि भगवंत नाचत असताना गोड अशा प्रकारचं, शोभायमान अशा प्रकारचं नृत्य त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. मंदस्मित स्वाश्वदन, आकर्ण विराजती राजीव नयन. कर्णी कुंडले दैदिप्यमान, निडळी केशर झळकत. भगवंताचा चेहरा थोडा थोडा हसरा दिसू लागलेला आहे. महाराज आकर्ण नयन आहेत भगवंताचे. कानामध्ये
कुंडल शोभून दिसू लागलेत आणि हृदयाच्या ठिकाणी जे काही भगवंतानं पदक घातलेले वैजयंतीमाळा पदक भगवंताच्या गळ्यामध्ये शोभून दिसले. डोलदार अशा प्रकारे भगवंत त्या कालिया सर्पावर तांडव नृत्य करतात. रत्न जडित मुकुट माता ऐसी मूर्ती नृत्य करिता नाना गती नाचता नाचता चक्राकार दिसत असे. रत्न जडित मुकुट माता, कृष्णाच्या डोक्यावर रत्नानं जडवलेला मुकुट सोन्याचा आहे महाराज आणि त्याच्यावर रत्नाचे ठसेत आणि डोक्यावर तो शोभून दिसू लागलेलं आहे. आणि कृष्ण नाचत असताना नाचण्याच्या अनेक प्रकारच्या ताल आहेत महाराज. जे काही नाचण्याची जी काही ताल आहेत का, अनेक प्रकारचे ताल आहेत. मग ज्यावेळेस कृष्ण नाचू लागले त्यावेळेस मृदंग वाजू लागलेला आहे, टाळ वाजू लागले आहेत, विणा वाजू लागलेले आहेत, अनेक प्रकारचं वाद्य वाजू लागलेलं आहे. आणि त्याच्या तालावर कृष्ण भगवंत अनेक प्रकारच्या चाली बदलून बदलून नाचू लागलेले आहेत. मग दिव्य सुमनांचे संभार वर्षताती सकळ निर्जर देखोनी मूर्ती मनोहर देवांगना वेदल्या. दिव्ये सुमनाचे भार वर्षेताती सुरवर. दिव्य प्रकारचे फुलं आहेत महाराज, दिव्य प्रकारचे फुलं आहेत. दिव्यमध्ये एकदम सुंदर आणि शोभायमान फुलं दिसतात. आता जसं सावंतबाईनं फुलं आणलीत त्या पद्धतीनं दिव्य प्रकारचे फुलं आहेत महाराज. वरून स्वर्गातून देव कृष्ण भगवंतावर वर्षाव करू लागलेले आहेत आणि त्यावेळेस देवाला बी खूप मोठा आनंद झालेला आहे. म्हणती तनु मन धनेसी अभिमान सांडावा यावरून वाळून अनंत जन्मीचे तपार्चन करी तरीच जगत जीवन प्राप्त होय. तरीच जगजीवन प्राप्त होय. तन मन आणि धन याच्यामध्ये माणसाला अभिमान आहे महाराज. तनामध्ये अभिमान आहे, धनामध्ये अभिमान आहे आणि मनामध्ये सुद्धा अभिमान आहे माणसाच्या. माणसाला देहाचा सुद्धा अभिमान होतो महाराज. माणूस सुंदर देखणं असल्यानंतर माणसाला देहाचा अभिमान होतो आणि भरपूर धन असल्यामुळं धनाचाही अभिमान होतो महाराज. आणि तन मन आणि धन याचा अभिमान होतो आणि अभिमान केला तुका म्हणे देव झाला. अभिमान सोडून त्या ठिकाणी सर्व आलेले आहेत आणि म्हणतात अनंत जन्मामध्ये तप केल्यानंतर, अनेक जन्मामध्ये तप केल्यानंतर या भगवंताची प्राप्ती होते महाराज. एका जन्मामध्ये नाही, कितीतरी जन्म घ्यावा लागते आणि भगवंताची भक्ती करावं लागते महाराज अनेक जन्मामध्ये. आणि त्यावेळेस भगवंत बघायला भेटतो. नाहीतर नुसत्या मूर्तीची सेवा महाराज. आपण कशाची सेवा करतो? मूर्तीची सेवा करतो. प्रत्यक्ष देव बघायला अनेक जन्माचं तप केल्यानंतर नामदेव महाराजांनी देव बघितला महाराज. त्यांच्या वडिलाला नाही बघायला भेटला, पण नामदेव महाराजांनी बघितला. नामदेव महाराजाबरोबर जेवला. अनंत जन्माचं तप नामदेव महाराजाचं फळाला आलं म्हणून त्यांना बघायला भेटला. आणि तशा पद्धतीनं अनंत जन्माचं तप त्या गवळ्याचं आहे, गोपाळाचं आहे आणि कालियानं सुद्धा अनंत जन्म तप केलं म्हणून भगवंत त्याच्यावर नाचू लागला महाराज. अशा प्रकारे असो नृत्य करिता त्रिभुवनपती टाळ मृदंग देव वाजविती. वा. कालियाचे प्राण निगोपाती सकळ शक्ती आकर्षिल्या. नृत्य करिता जगतपती टाळ मृदंग देव वाजवीती. भगवंत नृत्य करू लागलेत आणि नृत्य करीत असताना भगवंताला ताल, लय आणि स्वर विण्यामधून भगवंताला देऊ लागलेलेत. ताल पक्वादातून देऊ लागलेलेत आणि स्वर
तर अनेक अष्टनायिका त्या ठिकाणी गाण्यासाठी रंभा उर्वशी तिलोत्तमा आदी करून देवांगना आल्या होत्या महाराज. आणि ते स्वर देऊ लागलेले आहेत आणि भगवंत त्या स्वराच्या तालाच्या लयाच्या मध्ये भगवंत त्या ठिकाणी नाचू लागलेले आहेत. म्हणून सर्वांना त्या ठिकाणी ते नाचणं बघून खूप मोठा आनंद होऊ लागलेला आहे. मुकी शोणित वात उरग पडला मूर्छित विराली अंकृती समस्त गर्वरहित झाला भगवंत कालिया. कालियावर नाचू लागले त्यावेळेस कालियाच्या मुखामधून रक्त भडभडा येऊ लागलं महाराज. मुराली अहंकारती समग्र, जो काय अहंकार झालेला होता कालियाला, माझ्यासारखा मीच, माझ्यासारखा विषारी, माझ्यासारखा शक्तिशाली आणि माझ्यासारखा या परिसरामध्ये कुणीच नाही, असं कालियाला खूप मोठा गर्व होता महाराज. सगळ्या त्या यमुना ढोवामध्ये सगळं विष कालवलं होतं महाराज त्या कालियानं आणि त्या परिसर सगळं जळून गेला होता त्याच्या विषयानं. म्हणून करता त्याला खूप मोठा अभिमान होता. माझ्यासारखा विषारी प्राणी या कालिया ढोवामध्ये नाही किंवा या प्रांतामध्ये नाही, असा खूप मोठा गर्व होता. म्हणून विराली अहंकृती, म्हणून करता त्याचा काही अहंकार होता. भगवंतानं सगळा अहंकार घालवलेला आहे आणि कालिया शांत झाला महाराज. थकून गेला, भागून गेला, रक्त वमू लागला. अशा प्रकारची अवस्था कालियाची झालेली आहे. श्वासोश्वास सोडावया जव शिर जाय उचलावया तरी ते टाचे रवडुनिया पुन्हा हालवेनासे करी. श्वासोश्वास टाकू लागला, धापा देऊ लागला, डोकं उचलण्याचा प्रयत्न करू लागला महाराज. आणि ज्यावेळेस डोकं उचलायला कालिया त्यावेळेस भगवंतानं टाचानं रगडायचं महाराज. थोडं उचलण्याचा प्रयत्न केला, भगवंत टाचानं दाबायचे. लहान किरडो जसं एखाद्या वेळेस निघावा आणि पायामध्ये चांगल्या प्रकारचा बांधीव बूट असावा महाराज, टाचेनंच रगडीतात माणसं त्याला, टाचेनंच. आणि तशा पद्धतीनं थोडंही मुंडकं उचलाय लागला तो कालिया की भगवंतानं टाचेनं रगडायचं आणि पुन्हा त्याचं मान खाली पडायची. अशा प्रकारची अवस्था कालियाची केलेली आहे. मी करीतो ज्याची स्मरणा तो शिरी नाचतो समजेना त्रिभुवनाचा भार सोसना प्राण सोडू पातासे. कालियाची अवस्था कशी झालेली आहे? श्रीधर स्वामी म्हणतात, मी करीतो ज्याच्या स्मरणा आणि तो जवळी असूनही कळेना. ज्या भगवंताचं नामस्मरण त्या माणसाच्या जीवावर आल्यानंतर माणूस देवाचं नामस्मरण करतो महाराज. माणसावर संकट आलं ना, माणसावर संकट आलं की माणूस निश्चित देवाचं नामस्मरण करतो. आणि संकट नसलं की देवाचं नामस्मरण करीत नाही. जो भगवंत महाराज ज्याच्या डोक्यावर नाचतोय, ज्याच्या अंगावर नाचतोय आणि त्या भगवंताचं नामस्मरण तो कालिया करतोय. नामस्मरण करतोय पण ज्याचं नामस्मरण करतोय तो आपल्यावर नाचतोय हे मात्र स्मरण त्याला नाही महाराज. जगाचा नाच आहे महाराज आणि तो जगाचा नाच त्याच्यावर नाचू लागलेला आहे. म्हणजे जगाचा भार सगळा त्या कालीवर पडलेला आहे. म्हणून करता सोसवेना तो भार, एवढा भार आहे महाराज. जगन्नाथ आहे तो, सगळं जगत जन निर्माण केलेलं आहे. जग निर्माण करण्याची ताकद कृष्णामध्ये आहे. मग जगाचाच भार त्या कालियावर आहे. होय, किती भार आहे? या ब्रह्मांडाचा भार त्या कालियावर टाकला भगवंतानं. म्हणून ते वज सोसवेना झालेला आहे आणि तो कासावीस होऊ लागलेला आहे. मी करीत अनंत ब्रह्मांडे ज्याच्या पोटी तो मस्तकी नाचे जग जेटी. आसो कालिया भोनिया कष्टी
मूर्छागत पडिला अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी तो हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये आहेत किंवा अनंत ब्रह्मांड ज्या भगवंतानं निर्माण केलेले आहेत आणि तो भगवंत त्या कालियाच्या पाठीवर नाचतो महाराज, कालियाच्या अंगावर नाचत आहे. आणि म्हणून त्या कालियाला ते जाणत नाही महाराज कोण आपल्यावर नाचतोय. आणि आपल्याला एवढा मोठा भार होऊ लागलेला आहे हे कालियाच्या लक्षातच येत नाही, फक्त कासावीस होतो. आणि आता या संकटामधून मी कधी सुटेल किंवा सुटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कालिया करू लागलेला आहे. मग त्या भुजंगाच्या नितिंबिनी करी रत्नदीपार त्या घेवणी शरणे ती त्याची शनी भक्त वल्लभा हरिते. हो, कालियाच्या पत्न्याला माहीत झालं आपले मालक संकटामध्ये पडलेले आणि कृष्ण भगवंत त्याच्यावर नाचतात. देवादी देव आपल्या पतीवर नाचतो महाराज. मग आता त्या देवापासून आपल्या पतीला सोडवायचे म्हणून त्या कालियाच्या पत्न्यानं आरत्या सजवलेल्या आहेत महाराज. आरत्यामध्ये आपलं ताट घेतले, ताटामध्ये आरती लावलेली आणि भगवंताची पूजा करण्यासाठी किंवा भगवंतावर वळण्यासाठी त्याच्या पत्नीनं आरत्या लावलेल्या आहेत. आणि आरत्या सजवून त्या कालियाच्या श्रिया त्या ठिकाणी आलेल्या आहेत. देव करीती स्तुती ते शिववीरीची अधिगाती ना जाते हे कळले नागकन्ये ते ही जगतात्मा हाची पै. जगतात्मा हाची पै. त्या कालियाच्या पत्न्याला ब्रह्मदेव, महादेव, 33 कोटी देव ज्या भगवंताचं नामस्मरण करतात, ज्या भगवंताला गातात आणि तो देवादिदेव भगवंत आमच्या पतीच्या अंगावर नाचत आहे हे कळले त्यांच्या श्रिया. ते त्या कालियाच्या श्रियाला कळालं म्हणून करता त्यांनी पंच आरत्या लावलेल्या आहेत आणि कृष्ण भगवंताला ओवाळण्यासाठी त्या येऊ लागलेल्या आहेत. कालिया झाला भ्रमे मूर्छित जवळी असता नेने भगवंत सूरविमानी स्तुती करीता तेही श्रवणी पडेना. कालिया झाला भ्रममूर्तीत देव जवळ या सुनी न कळे तेच. होय, आपली सुद्धा अवस्था तशीच होती महाराज.